मित्राशी बोलण्यापेक्षा माझ्याशीच बोल. आहे की त्यांच्याशी बोलल्याने परीक्षेत फायदा होणार नाही. त्यांची पोस्ट निघेल, तुम्हाला भाव देणार नाही. नसं बसा बघा काय करा. तुम्हाला असं वाटतंय माझा जीवा भावाचा मित्र आहे, रूममेट आहे, डबा शेअर करतो, एकदा पोस्ट निघाली की तुमच्याशी नंबर पण शेअर करणार नाही. आणि ही वस्तुस्थिती असते बरं, मित्राबद्दलच नाही विशेष व्यक्तीबद्दल पण सत्यच आहे ते. त्यामुळे अभ्यास ही एकट्याने करण्याची गोष्ट आहे. ही स्पर्धा एकट्यानेच लढण्याची. या स्पर्धेमध्ये तुमचे दोनच साथीदार आहेत, प्रामाणिक साथीदार, खरे खरे साथीदार. एक आहेत तुमचे पालक, ते तुमच्याबरोबर कायम उभे राहणार. आणि दुसरे आहेत ते तुमचे टीचर, शिक्षक, जो तुमच्याबरोबर अभ्यासात कायम उभा राहणार. विशेषतः जेव्हा तुम्ही कमी पडताय, मागे पडताय, रिझल्ट येत नाही, त्यावेळेस हे दोन लोक तुमच्या मागे ठाम उभे राहणार आहेत. ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल तेव्हा लई लोक येणार, सोम्या बोम्या सगळे येणार. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा, इंग्लिशमधली म्हण आहे की सक्सेस हॅज मेनी फादर्स बट फेल्युअर इज ऑर्फन. म्हणजे काय, यशाला अनेक बाप असतात आणि अपयश हे पोरकं असतं. कारण अपयशी व्यक्तीच्या बरोबर कोणीच उभं राहायला तयार नाही. काय फायदा ना त्याच्याबरोबर राहू. यशस्वी व्यक्तीबरोबर 100 लोक आहेत. 4 लोक तुम्हाला सांगायला की माझ्यामुळेच तुझी पोस्ट निघाली, मी तुला ऑल द बेस्टचा मेसेज केला एक्झामच्या आधी. म्हणून पॉझिटिव्ह वाईब्स,